वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब, आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दुधाई जोडावी. जी. राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळलात त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कापूरहोळास गाड्यांच्या धाराऊला बोलावून धाडणार आहोत हे ठरलं. जी. म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बारीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या एवढा मोठा नाही झाला. पण राजे असले पेच उरात लपवत नाहीत. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रानवाराबरोबर ती आपल्या लुसलुश्या अंगावर लाटा उठवीत होत्या. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्यात चढणीच्या काड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिल्लाचा सासूत घेऊन खाली चेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक 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 करीत पिल्लांना झोडपात आसरा द्यायची इशारात दिली. घारीची शिळी गुंजन मावळाभोवती कड्यांना थळकून परतली आणि गुंजनीच्या खळखळाट बुडून गेली. झुंजारराव मराळांनी टाच दिलेला घोडा गुंजनीच्या पाण्यावर एका फवारती पांढरी रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कापूरहोळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पोकळीखालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एक मधलेच झुंजारबाबांनी कापूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यांसमोर पायउतार होऊन त्यांनी घोड्यांच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केली. कपाळावरचा घाम पोटांच्या पन्हाळीने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजा उभे राहूनच त्यांनी मावळी लगावत साद घातली. धाराक्का हो. चौक सदरेजवळ बांधलेली करडे त्या सादीने खूप खटखटून धडपडून उठली. कोंबडी घुसपटली. त्या गलाख्याने आत काठवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धारऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली. गाड्यातल्या पाण्यात कोंदलेले हात बुचकळून लुगड्याचा पदर त्याचे पाणी निपटीत धारऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तब्येत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीवर डौलदार होती. मळवटीवरच्या कातळ्याचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले. साथ घातली जणू. कोण झुंजारबा? नी बाईवरच बरं बुवा. येवा की आत. हां, ते काय योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांना बोलावून घेऊन आलो. झुंजारबा धारऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात नी समध्यांचं काय बोलावू तुला हाय. मला नसलं जी. माझी पोर हाईत राजांच्या लष्करात. त्यासनी असल. का कान फुटलं का काय माझं? खुद आऊसाहेबांनी सांगितलं की धाराऊला मोहरं घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्याच्या दगडी उंबरठ्यावर पाय आपटून पायथानावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फटक्यात घेऊन त्याचे बोचके आवडले. रायाची आणि अंतोजी ही धाराऊच्या भरल्या माठाचे 2 तरणे मुले शिवारातून आले. त्यांच्या माईने त्यांना सारा कणिता सांगितला. अस्तुऱ्यांवर वाडा सोपवून ते दोघेही का बरं बोलावं आलं असल
असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गोडपाणी घेऊन हुशार झालेल्या झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागले. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांच्या धाराऊ राजगडाकडे निघाली. पिकल्या भात चाकरांच्या बांधावर उतरलेले करडे कवळे डौलात मानात फिरत होते. त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूरहोळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली. तसेच चालता चालताच थांबून पायातल्या चपला खिनभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली. शंभूर महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कुस इमानाची, तुझी मुलं राजांच्या शिबंदीत, म्हणून ही बात आमच्या मानी आली. सांगाजी. आम्ही पायाची माती. धाराऊ अदबीने म्हणाले. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूध आऊ होशील. आमच्या शिवबान राजांच्या शंभूबाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे फाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे यावरच तिला विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाचा माझं दूध, आम्ही कुणबी गरिबांची थट्टा व्हैती याची. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसाची थट्टा करण्याचं आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी. धाराऊने मान डोलवली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आव्हाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढते. थरथरत्या कृश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गुंतल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब. आम्ही नावाच्या ओरलो. सईबाईचे डोळे भरून आले. तसं का व राणीसाहेब? पापणीला पाणी आणू नका. ज्यांना आव्हाळ उभं केलंय त्यांना पंख बी दिले असतात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अक्षवंत आहे. ह्याची आपदा नाही करून द्यायची मी. धाराऊचे कनवाळू कुणबी काळजी बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्यांच्या अनबाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लालसा अंकुर एका कुणबणीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभूबाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनंच त्या 2 जीवांचा सांगड घालून दिली होती. राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले धाड धुक्याचे बख्तर दिवस कासरावर वर चढला तरी हटत नव्हते. बालकिल्ल्यावरील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मरून जात होते. धाराऊचे दूत आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी वाळसे धरायला सुरुवात केली. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेचे कधी कधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येतो की बाळराजांचे पोट भरले तरी तो उरबंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वारकड दूध एकही थेंब खाली न सांडता पटक्यात टिपून घेत होते. लगाबगा सईबाईच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळवळून धुवून टाकत होते. तिची सारी ती धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारले, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार अंगाच्या दुधाला मुंगी डसू नये. मुंगी डसली तर दूध कमी होतं नव्ह, असा जाब धाराऊने मुगभर हसत दिला. ते ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराई, असे त्यांना बोलावेसे वाटले त्यावेळी. पण त्यांनी ते आपल्या ओठांतच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी गुंची हातात
त्याच काठाच्या मनगट्या, पिंजल्या आणि पायात तांब्याचे वाळे धारावने चढवले होते. गळ्यात गंडदोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी बाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला पुण्या पाप्याच्या बदनांदनांची काळी मुंगी कधी बंदुकी डसू नये. राजगडावरची सावडी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवपट्ट्यांच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता शिवपट्टणात आले होते. शिवपट्टण हे राजांच्या गुजराती पाग्याचे ठाणे. मुलुगिरीत दस्त झालेली घोडी महम्मद सईस या नजर तय्यात अरबी घोड्यांपागाच्या ताब्यात इथे रुजू व्हायच्या. महम्मदचे तिप्पाड मोत्तद्दार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचं असं ओळखावू यायचं. राजे शिवणपट्ट्यात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकांवर डाग देणारी घोडी विचित्र आवाजात किंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या किंकाळण्याचे नव्हते. राजांनी महम्मद सईसला सदरेत बोलावून घेतले. बागेच्या निगराणीचा कुल जाब्ता कसा आहे याचा करीना त्यांनी महम्मदला विचारला. बोलो सईस, घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं. मेरी अर्जी है वे बेचे जाए. मोहम्मदने जवाब दिला. राजांच्या तुफान मुलुगिरीत हाती लागलेल्या घोड्यांच्या खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सईसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले, मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सईस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो भी जानकार समझकर ऐबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे यहाँ हमशकों में सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचवला. जी हुजूर. म्हणून सईस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांचा हात फिरवत सईसला म्हणाले, और देखो सईस, भगवान की बनाई कोई वस्त हम ऐबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महालात आले. महालात सकू, रानू, अंबा या तिघी बहिणी शंभूबाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता करीत त्या तिघींच्या मेळात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी तिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछातीवरचे रंगीत पुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछातीहून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत पुढे आले. मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डोलणाऱ्या सोनेरी चौघड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचवली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणलेल्या केसांच्या मुळातून एक अनुभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीत साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवीहवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभूबाळांकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ती ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप, एक वार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सकूच्या हातही शंभूबाळांना दिले. देवाऱ्याजवळ हातात निरंजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरंजनाच्या ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसला तशा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभूबाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली. त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कोणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता.
पण हे राजांना कसे सांगावे हे तेच त्यांना कळेना. स्वारींचं येणं होतं तेवढं आमचं हसणं. सईबाईंनी गनिमी कावा केला.